5 मिनटं येऊन जा. आणि आपल्या महिला मोर्चाचे अध्यक्ष तरी मॅडम विनंती करतो त्यांनी श्री नगरसेवक शिवप्रकाश मुंडेकर यांचं स्वागत. यहाँ पे आज ही सभा करी आहे सब जो आहे ना विधानसभा कार्यालयाला. डॉक्टर मीडिया हाऊस हा माझा प्रतिष्ठान आहे. मी पत्रकारिता आणि बिझनेस हे दोन्ही गोष्ट करतो. मीराबाईच्या शहरामध्ये राहतो. मी भारतीय जनता पक्षाचा संघाचा पहिला स्वयंसेवक, त्याच्यानंतर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतून विद्यार्थी चळवळीतून भारतीय जनता पक्षामध्ये आता आपल्यासमोर एक साधारण कार्यकर्ता म्हणून काम करतो. मी राहिला मीराबाईला. शिवप्रकाश मुंडेकर माजी नगरसेवक, मैं बीजेपी स्थापना से काम करता हूँ. पार्टी की स्थापना दिन भर मंडल अध्यक्ष का दिल्ली में था. तभी थाना जिला बहुत बड़ा था, रहने का वाइफ है. सुजित पाटील आता जिल्हा उपाध्यक्ष म्हणून जबाबदारी आहे. तालुका अध्यक्ष होतो, गाव शाखेचा अध्यक्ष, तालुका चिटणीस, तालुका उपाध्यक्ष, तालुका सरचिटणीस, त्यानंतर तालुक्याचा अध्यक्ष, त्यानंतर जिल्ह्याचा 4 वेळा उपाध्यक्ष, गेल्या वेळा सरचिटणीस. आता जबाबदारी नको होती पण भरत रेड्डी पुन्हा जिल्हा उपाध्यक्ष म्हणून जबाबदारी दिली. श्री ज्ञानवर्धिनी शिक्षण संस्था ही अंडर ATG 2003 पासून या संस्थेचा संस्थापक अध्यक्ष आहे. एक बाडुले येथे मराठी अनुदानित शाळा आहे. शिरगावला इंग्रजी माध्यमाची शाळा आहे. सुदैवाने आपले नेते रामनाई हे गौरव असताना त्या शाळेमध्ये तत्कालीन शिक्षण मंत्री विनोद तावडे साहेबांनी शाळेचं एका उद्घाटन केलं आणि कीर्ता फाउंडेशन नावाची एक ट्रस्ट चालू त्या माध्यमातून आणखी सामाजिक कार्य चालू. मी तुषार गिणी, माजी उद्योग आघाडी अध्यक्ष पालघर तालुका, माजी विणकर कपडा संघटक आणि आता सध्या पालघर पश्चिम मंडळ प्रशिक्षक. मध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरजी, स्वातंत्र्यवीर सावरकरजी, छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, झाशीची राणी लक्ष्मीबाई, भगवान बिरसा मुंडा या सर्व स्वातंत्र्य सैनिकांना अभिवादन करून पालघर पश्चिम भारतीय जनता पक्ष मंडळाची आज महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय नेते माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आणि आपल्या सर्वांचे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय श्री चंद्रशेखर बावनकुळेजी यांच्या आदेशानुसार मला पालघर पश्चिमच्या ही बैठक घेण्याकरिता पाठवलेलं आहे आणि या बैठकीमध्ये उपस्थित आपण सर्व भारतीय जनता पक्षाचे शिलेदार, प्रमुख जबाबदार पदाधिकारी, बंधू आणि भगिनींनो, प्रदेशाला एक एक विषयासाठी प्रदेशातून प्रत्येक मंडळ स्तरावर ही बैठक घेण्याची ते लाभ पोचवावा ही आपली एकदम व्यक्त भूमिका असेल पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचं बघा, सुरुवातीला याच्यामध्ये अटकलम वगैरे टाकली होती, पण शेवटला सर्व अटी काढून टाकल्या. म्हणजे आता असं नाही आहे की फक्त एका व्हाईट रेशनवाल्याला मिळणार, ह्याला मिळणार, त्या मिळणार, आता सर्वांना दिलं आहे. केसरी पिवळं जे
दारिद्र्य रेषेचे खाली होते किंवा दुर्बल घटकचे होते त्यांनाही मिळणार आहे, आणि जे मध्यमवर्गीय आणि उच्च मध्यमवर्गीय आहे त्यांनाही योजना मिळणार आहे. तर सर्वांना ही लाभ आपल्या सर्वांना मिळून जास्तीत जास्त पोचवायचा आहे. या विषयाचाही लोकांना आपल्याला थोडंसं पब्लिसिटी करायची. महिलांसाठी दुसरं जे काही योजना अगोदरपासून चालू होते, विद्यार्थिनीची जे मोफत शिक्षा होती ते आपण कंटिन्यू ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये आपल्या सरकारने आता महिलांसाठी जे उच्च शिक्षा आहे त्या उच्च शिक्षणसुद्धा फ्री केलेलं आहे. उच्च शिक्षासुद्धा फ्री केलेलं आहे. गरोदर महिलांसाठी जे काही स्कीम्स होती त्याच्यामध्ये सुट्टी, त्याच्यामध्ये त्यांना अनुदान, हे सर्व आपण करतोय महिलांसाठी. महिला रोजगारासाठी, स्वयंरोजगारासाठी आपल्या डिस्ट्रिक्ट उद्योग केंद्र आहे, तिथून जे योजना आता राबवतोय आपण, त्याच्यामध्येही अनुदान आपण वाढवून दिलं आहे. या बजेटमध्ये वेगवेगळ्या माध्यमातून नारी सशक्तीकरणासाठी आपलं बजेट हा खूप मोठा बजेट सबलीकरणासाठी दिलेला आहे. आणि त्यामध्ये सुद्धा महिला स्वयंरोजगारासाठी जे बचत गट आहे, बचत गटासाठी जे पहिला एका बचत गटला जे पैसे देण्यात येत होते ते पैसे डबल करण्यात आले, 30,000 करण्यात आले. तर या सर्व गोष्टी लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे. आणि ही गोष्ट आपल्या माध्यमातून बचत गट सुद्धा नवीन बनवायला पाहिजे. महिला विषयानंतर आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठा जो समाज आहे, जो घटक आहे, जो वर्ग आहे, तो शेतकरीचा वर्ग आहे. आणि शेतकरी वर्गासाठी महाराष्ट्रामध्ये जसं नरेंद्र मोदीजी किसान सन्मान निधी 6,000 रुपये प्रत्येक 6,000 12,000 आणि सेम टू सेम 6,000 12,000 आपल्या राज्य शासनाच्या माध्यमातून किसान सन्मान निधी देण्यात येत आहे. त्याच्यामध्ये शेतकऱ्यांसाठी वेगवेगळे आता आपण भर दिले आहे ते त्यांना MRP उचित मिळावं. आता MRP आपण वाढवून दिलं. कांद्याच्या निर्यातीवर आपण बंदी आणली. दुधाचा जे रेट्स होते ग्रामीण भागामध्ये, जे दूध उत्पादन करणारे शेतकरी होते, दूध उत्पादक होते, तर त्यांच्यासाठी आपण दुधाचा रेट वाढवला का, की मार्केटमध्ये म्हणजे जास्त रेट आहे पण ते शेतकरीला ते दूध उत्पादनाला त्याला पडवत नाही, त्याची हाल झालेली आहे. तर ती आपण जगा आणि जगू द्या या मंत्रावर आपण काम करतो. शेतीसाठी आपण सर्वात जास्त आता भर देतो आणि या बजेटमध्ये आपण अनुदान दिलं आहे शेतकरी शेती अनुसंधानासाठी. मातीचं अनुसंधान, सॉईल जे आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे तंत्रज्ञानातून आपण कसं काय शेतीला जास्त वाढवू शकतो, रक्षण कसं करू शकतो, त्यावर आपण भर दिलेला आहे. आणि आता ज्यावेळी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राबवून अनाऊन्स केला, त्यावेळी विरोधकाकडून आवाज आला की अरे तुम्ही बहिणींसाठी करताय तर भाऊसाठी काय करत नाही आहे. म्हणजे लगेच ते TV वर चालू झालं आहे, हे लोक भाऊसाठी काय करत नाही, काय करत नाही. आपल्या सर्वांच्या माहितीसाठी सांगतोय, सरळ का तोड उत्तर द्यायचं की बहिणींसाठी तर आम्ही आज म्हणजे जे काही करत होतो हे आता ऐतिहासिक निर्णय घेतला, पण भावांसाठी आपण अगोदरपासून जे बेरोजगार युवक आहे महाराष्ट्रामध्ये, बेरोजगारांची जी महाराष्ट्र शासनातर्फे आपण त्याची सर्वे करतो, सर्वेनंतर त्याचा फॉर्म भरतो आणि ते बेरोजगार आपण डिक्लेअर करतो, त्यांच्यासाठी 10,000 रुपये महिने आपण स्टायपंड देतो. काय देतो? अनुदान राशी स्टायपंड म्हणून देतोय. जे बेरोजगार युवक आहेत तर हे आपण भावासाठी सुद्धा करतोय आणि बहिणीसाठी सुद्धा करतोय. आणि भाव बहिणीनंतर आता काय
आई वडील येतात, आपले वरिष्ठ नागरिक येतात. तर वरिष्ठ नागरिकांसाठी नरेंद्र मोदीजींनी, देशाचे पंतप्रधानांनी या निवडणुकीच्या अगोदर मोदी की गॅरंटी म्हटलं होतं की नाही? काय म्हटलं होतं की 70 वर ज्यांचं वय असेल त्यांना आयुष्यमान भारतची पूर्ण 5 लाखाची जी योजना आहे ती मिळणार. हे आता आपण आईवडिलांसाठी देतो, आईवडिलांसाठी देतो. वरिष्ठ नागरिकांसाठी महाराष्ट्र शासनाने तीर्थयात्रा ही योजना राबवली आहे. आता फ्रीमध्ये महाराष्ट्रामध्ये सिनियर सिटीजन आहे त्यांना आपण तीर्थाटन करणार आहोत. त्याची यादी आता आपल्याला सर्वांना मंडळस्तरावर महाराष्ट्रावर बनवायला पाहिजे. जशी योजनाचा फॉर्म बाहेर आला की पटकन बाबा आमचे संपर्क काय तिथून ते फॉर्म भरले गेले पाहिजे. तर आपल्या मंडळातून त्यांचा वरिष्ठ नागरिकांचा जास्त समावेश. माझा बोलण्याचा उद्देश आहे की समाजातल्या प्रत्येक घटकात म्हणजे तो युवा असू द्या, नारी असू द्या, महिला असू द्या, शेतकरी असू द्या, वारकरी असू द्या, कष्टकरी असू द्या, कामगार असू द्या, उद्योजक असू द्या, प्रत्येक वर्गासाठी आपण या बजेटमध्ये अनुदान आणि बजेट वाढवलेलं आहे. SC समाज असू द्या, ST समाज असू द्या, OBC समाज असू द्या. मला एक सांगा, मी ह्याचा अर्थ आहे की येणाऱ्या भविष्य काळासाठी सबका साथ सबका विकास हा मंत्र तळागाळात लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे, रुजू झाला पाहिजे. त्याकरिता हे नियोजन पक्षाद्वारे सुरू झालेले आहे. दुसरं ते कारण काय आहे ते तुम्ही तुमच्या मनात विचार करा. माझ्या मनात जे आलं आहे, मी जे समजलं आहे की मी माझ्या चर्चेच्या शेवटच्या भागामध्ये मी सांगेन की हे का झालं असेल. मला कोणी सांगितलं नाही आहे की बाबा हे का घडतोय आहे, पण प्रत्येकाच्या मनामध्ये काहीतरी येतो विचार की बाबा हे का घडतोय, का असं झाला, का नेत्यांनी आपल्याला असं ठरवलं असेल, का केलं असेल. आणि प्रत्येकाने विचार करायला पाहिजे. मी असं कधीच बोलणार नाही की या ठिकाणी बसलेला प्रत्येक माणसाचा, प्रत्येक नेत्याचा, प्रत्येक पदाधिकारीचा जो विचार असेल तो एकच असेल. नाही, अजिबात सर्वांची मतं भिन्न होऊ शकतात, पण लक्ष आपलं एक आहे. आपल्या सर्वांना मिळून एका लक्ष्यावर चालायचं. बोलो. भारत माता की जय. भारत माता की जय. भारतीय जनता पार्टी का जय असो. भारतीय जनता पार्टीचा विजय असो. वंदे मातरम. वंदे मातरम. एकदम पूर्व मंडळाची बैठक या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. प्रदेशाने मला जबाबदारी दिली होती की या ठिकाणी घेऊन बैठक घेऊन अर्थसंकल्प विषय आणि मतदार नोंदणी अभियान आणि लोकसभेमध्ये आलेली मतदारांची जी सर्वे आहे त्या विषयावर बैठक घ्यायची होती. या ठिकाणी आम्ही या विभागाचे माजी आमदार विलास तरेजी, मंडल अध्यक्ष श्री गरुडाजी यांच्या नेतृत्वाखाली आणि सर्व पदाधिकाऱ्यांनी खूप चांगली बैठक घेतलेली आहे. आणि मला पूर्ण खात्री आहे की येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पक्ष अर्थसंकल्पाच्या माध्यमातून केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या योजनांच्या माध्यमातून त्या योजना जनतेपर्यंत आमचे कार्यकर्ते, आमचे पदाधिकारी पोचवतील आणि जनतेला केंद्र आणि राज्य सरकारच्या प्रत्येक शासकीय योजनेचा लाभ देतील. आणि येणाऱ्या सुरू झालेल्या मतदार नोंदणी अभियानामध्ये जास्तीत जास्त मतदारांची नोंदणी करून भारतीय जनता पक्षाच्या मतदार वाढवतील आणि भारतीय जनता पक्षाची संघटनेलाही खूप वाढवतील अशी मला खात्री आहे. भारतीय जनता पार्टी पालघर पूर्व मंडळाच्या अर्थसंकल्पीय बजेट मार्गदर्शनासाठी उपस्थित असलेले भारतीय जनता पार्टी प्रदेशाचे मार्गदर्शक माननीय श्री ऋषी पांडेसाहेब, आमचे मंडल अध्यक्ष गुरुडाजी कालेसाहेब हे सर्व या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. आणि त्यांनी केंद्राचं बजेट
आणि राज्याचा बजेट खूप विस्तारितपणे मांडला आणि आमच्या सर्व कार्यकर्त्यांना तो समजला आणि जो बजेट जनहिताचा, शेतकऱ्यांचा, महिलांचा, दलितांचा अशा सर्व घटकातील तो बजेट होता, तो सर्व कार्यकर्त्यांना समजला आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून, महायुती सरकारच्या माध्यमातून जी कामं भविष्यामध्ये घेतलेले आहेत आणि झालेले आहेत, ही प्रत्येक कार्यकर्ता आमचा तळागाळात सर्व घटकापर्यंत पोहोचवण्यात यशस्वी होईल आणि यशस्वी झाल्यानंतर पुढील येणाऱ्या निवडणुकीमध्ये आमचा मोठा विजय होईल हे आजच्या माध्यमातून आपल्याला सांगतो.